आपल्यासोबत आमदार संजय शिरसाट आहे, त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत. नुकताच आपण पाहतोय खासदार या सगळ्या निवडणुकीसाठी, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ज्योती वाघमारे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यासोबत बातचीत करण्यासाठी संजय शिरसाट आहे. सर, काय सांगाल एकंदरीत सरप्राइझिंग नाव खरं तर समोर आणणार असं तुम्ही म्हणत होतात आणि ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर झाली, काय सांगाल? एकनाथ शिंदे साहेबांनी आज जी काही उमेदवारी जाहीर केली ती सगळ्यांना सरप्राइझिंग आहे. परंतु शिंदे साहेबांचा स्वभाव जर तुम्ही पाहिला तर त्यांना कार्यकर्त्या हिरण्याचं एक वेगळं कौशल्य आहे. सर्वसामान्य कुटुंबातली सोलापूर मधली एका गल्लीत राहणारी बाई, ज्याला म्हणतो की सगळं दारिद्र्य तिच्या घरात कुठून भरलेलं आहे, अशा महिलेला राज्यसभेवर पाठवणं ही त्यातल्या त्यात मोठी गोष्ट आहे. राजकीय पार्श्वभूमी नाही, कोणी तिचा नेता नाही, कधी तिने मुंबईमध्ये सुद्धा असं येऊन तिने काही राजकारण वगैरे काहीच नाही. तिचे वडील दलित पॅंथर मध्ये होते आणि म्हणून अशा एका महिलेला आज जेव्हा न्याय दिला गेला तर मला वाटतं हा महाराष्ट्रामध्ये गेलेला एक वेगळा संदेश आहे. लाडक्या बहिणीवर जसं शिंदे साहेबांचं प्रेम आहे ते त्यांनी व्यक्त दरवेळेला करतात, परंतु प्रत्यक्षात आणण्याची कृती आज त्यांनी केलेली आहे. म्हणून त्यांचा खरं तर मनापासून त्याचे सगळेजण आभार मानतात. ज्योती वाघमारे यांच्यासोबत वरिष्ठ आनंद अडसूळ असतील, यासोबतच आपण पाहतोय शायना एनसी असतील, कीर्तिकुमार शिंदे असतील, गजानन कीर्तिकर असतील, अनेकांची नावं चर्चेत होती. मात्र त्यांना उमेदवारी न देता थेट राहुल शेवाळे असतील यांना उमेदवारी न देता थेट ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे, काय सांगतात? बघा, ते सर्व मान्यवरच नेते आहेत, त्यांच्याबद्दल नो डाऊट आहे की ते असे काही कॉमन लोक नाहीत, ते मोठाले लोक आहेत. आणि आज एक कॉमन महिलाला दिली ना, त्याचा एक आनंद मानायला पाहिजे. निश्चित या सगळ्या गोष्टीची साहेबांनी दखल घेतलेलीच आहे. भविष्यामध्ये सुद्धा जे काही संधी असतील ते ह्या मोठ्या नेत्यांना जरूर दिल्या जातील. संजय राऊत म्हटलं तर ते सुद्धा राज्यसभेवरती आहेत आणि संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली तर त्याच्यानंतर नेहमीच ज्योती वाघमारे प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत होत्या. मग आता असाच सामना जो प्रतिक्रिया आणि त्याला प्रत्युत्तर असा जो सामना होता तो आता थेट राज्यसभेत पाहायला मिळतो. नाही, राज्यसभेमध्ये हे अशा गोष्टी जाऊ नयेत. हे राजकारणापुरतं ठीक आहे, पक्ष म्हणून ठीक आहे. राज्यसभेमध्ये जाल तर त्या टायमाला त्या ठिकाणी महाराष्ट्राचं नेतृत्व तुम्ही करायला गेलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही तिथे राहिलं पाहिजे. मला वाटतं ज्योतिरावांकडून आम्हाला तीच अपेक्षा आहे की ती राज्यसभेमध्ये शिवसेनेचं नाव प्लस महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबीत मोठ्याने चांगला आवाजही उठवेल आणि ते न्याय द्यायची भूमिकेमध्ये तिथे कामही करेल. राऊतांपेक्षा वरचढ तर राऊत हा सकाळचा भोंग आहे. ज्योती राऊत ही शिकलेली आहे, चांगलं काम तिथे करेल ती. यांच्यासारखं रोज बोंबलणं हे तिच्या स्वभावाचं नाही आहे. तिने काम करायसाठी तिला पाठवलेलं आहे. बाकी यांना उत्तर द्यायला आमच्यासारखे भरपूर आहेत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केली. यावर पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.